Hello friends, welcome back to my channel Muskilsers. Friends, in this today's video, we are going to learn the 10th class lesson, The Boy Who Broke the Bank by Ruskin Bond. So before we start our lesson, we should take some information about the writer Ruskin Bond. की रस्किन बॉन्ड बद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ही ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक म्हणजेच रस्किन बॉन्ड. ही लिव्हज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन इन लँडोर इन मसुरी, इंडिया. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. ही भारतातील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात आणि भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेरा. त्यांच्या आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देखील देण्यात आलेले आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रेस्पेक्टिव्हली इन 1999 अँड इन 2014. त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मविभूषण हे दोन्ही अतिशय सन्मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. तर मग या लेसन मध्ये काय आहे, द बॉय हू ब्रोक द बँक, की ज्याचा आपण मराठीत म्हणू शकतो की बँक बुडवणारा मुलगा. तर काय असतो विद्यार्थी मित्रांनो, अशी एक आपल्याकडे एक प्रोवर्ब आहे का, अ लाय कॅन रन अराउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. की सत्य आपल्या चपला बुटात घालेपर्यंत असत्य किंवा अफवा ही जगभर काय होते, हिंडून येते, म्हणजे ती पसरते. त्यातून आपल्याला काय सांगायचे, अफवा कशा प्रकारे पसरतात, किती त्या वेगाने पसरतात. सो त्याचं अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण म्हणजे हा लेसन, द बॉय हू ब्रोक द बँक. आता यातच आपण मराठी भाषांतर आपल्या याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये करणार आहोत. आपण लेखकाचा अल्प परिचय या ठिकाणी करून घेतला. आता आपल्याला या पाठाकडे जायचं आहे. तर नेक्स्ट, तर या ठिकाणी तुमच्या समोर पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याचं मी मराठी भाषांतर तुम्हाला वाचून दाखवेल. आणि त्यातला जो हा ग्रंबल्ड नावाचा शब्द आहे, ग्रंबल्ड म्हणजे या ठिकाणी तक्रार केली किंवा गुरगुरला, तक्रारीच्या स्वरात गुरगुरणे. आता पुढे बघा, बँगिंग म्हणजे काय, तर जोराने, बँगिंग म्हणजे जोरात, जोराने काय करणे, आपटणे. तर आता बघा, सेठ गोविंद रामाच्या, सेठ गोविंदराम हे त्या गावातल्या बँकेचे, पिंपळनगर मध्ये जी बँक होती त्या बँकेचे कोण होते, मालक होते, सेठ होते. सेठ गोविंदराम यांच्या मालकीच्या पिंपळनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नतू थोडासा स्वतःवरच चिडला. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर विसावली. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा, ज्याचं नाव होतं सीताराम, तो त्या ठिकाणाहून जात होता. आता या ठिकाणी पहिलं पात्र जे आहे ते नथूच आहे, की तो स्वीपर बॉय, का झाडणारा मुलगा आहे. आणि जे दुसरं आहे वॉशरमॅन सन, म्हणजे धोब्याचा, कपडे धुणाऱ्या धोब्याचा मुलगा आहे. आता हे दुसरं पात्र या ठिकाणी आलेलं आहे, की म्हणजे नथू एक प्रकारे आपला राग या ठिकाणी काय करत होता, व्यक्त करत होता. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये बघा, तर पुढच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की सीताराम
कपडे पोहोचायच्या कामावर निघाला होता. तो धोब्याचा मुलगा होता. अर्थातच ही वॉज ऑन हिज डिलिव्हरी राउंड, म्हणजे त्याच्या कपड्या देण्याच्या तो राऊंडवर होता अथवा तो फिरतीवर होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे एक गाठोडे होते आणि त्याने जेव्हा नथूला जोराने आपटत झाडू जोराने आपटत धूळ उडवताना पाहिले तेव्हा तो काय म्हणला की अशी धूळ उडू नकोस रे. नथूला हटकत म्हणाला, महिन्याला 2 रुपये जास्त त्याला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून तू एवढा वैतागला आहेस का? त्याचा तुला राग आलेला आहेस की तुझी बँक तुला महिन्याला तुझा जो पगार आहे त्या 2 रुपये वाढून देत नाही, म्हणून तुला त्याचा राग आलेला आहे काय? असं तो समजावण्याच्या सुरामध्ये नथूकडे पाहत म्हणाला. पुढं काय म्हणतो बघा, मला त्याबद्दल काही एक बोलायची इच्छा नाही. झाडूवाला नथू अगदी तक्रारीच्या सुरामध्ये म्हणाला की महिन्याची 20 तारीख आलेली आहे आता, आणखी अजून देखील बँकेने मला माझा पगार दिलेला नाही. अशा प्रकारे बँक एखाद्या गरीब माणसाचा पगार थकवत असेल, देत नसेल, असं कुणाला वाटेल का? असं कोणी यावर कोणी विश्वास ठेवेल का? असं नथू थोड्याशा तक्रारीच्या सुरामध्ये म्हणाला आणि तो पुढे म्हणाला की ज्या क्षणी माझी पगार होईल त्याच क्षणी मी आता इथून जाणार आहे. पुढचा 1 आठवडा देखील या ठिकाणी मी नोकरी करणार नाही. आणि असं सांगताना नथू काय करत होता, तर त्याच्या हातातली जी सुपली आहे कचरा एकत्र करण्याची, ती कचऱ्याच्या डब्यावर जोरजोराने आपटत होता. जणू काय ते आपटण्यातून तो आपला मुद्दा सीतारामला ठासूनपणे सांगण्यासाठी किंवा आपला निर्धार व्यक्त करण्यासाठी जोरजोराने त्या डब्यावर काय करत होता, आपटत होता. या ठिकाणी एम्फेसाइज म्हणजे काय, जोर देणे. तर आता पुढं काय झालं बघा, बरं तुला माझ्याकडून शुभेच्छा. असं जेव्हा नथूने काय सांगले की आता मी 1 आठवडा देखील या ठिकाणी थांबणार नाही, आता हे मी नोकरी सोडणार आहे कारण ते माझी पगार वेळेवर देत नाहीत. तेव्हा यावर त्याने लगेचच शुभेच्छा दिल्या. सीताराम म्हणाला की ठीक आहे, माझ्याकडून तुला नवीन नोकरीच्या देखील शुभेच्छा आणि तुझ्यासाठी एखादं जर काम मिळालं तर मी काय करेल, नक्की ते ते तुझ्यासाठी काय करेल, पाहेन. असं म्हणून त्याने त्याच्या डोक्यावरचं जे गाठोडं होतं ते एवढं म्हणजे एवढं मोठं गाठोडं होतं की त्याचं डोकं त्यामध्ये कसं बसत तरी दिसत होतं. कसं बसत तरी तो सावरत, ते गाठोडं सावरत आपल्या अनवाणी पायाने पुढं पुढं तो काय झाला, निघाला. आता पुढं काय झालं बघा, अगदी 4थ्या घरापाशी येऊन तो पोहोचला, कारण तो त्याचे कपडे देण्याच्या राऊंडवर होता. 4थ्या घरापाशी येऊन पोहोचला. त्या घरातील स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असं बोलताना त्याने ऐकलं होतं. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे, पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आता तो सध्या एका बँकेमध्ये कामाला आहे, ते बँकेतले लोक त्याची पगार देत नाही, म्हणून तो ती नोकरी सोडायचा विचार करतोय, असं तो सीताराम त्या 4थ्या घरापाशी येऊन त्या घरातल्या स्त्रीला म्हणू लागला. आता पुढं असं का, मग त्याला उद्याच भेटायला सांग. आता ते 4थ्या घराच्या 4थं घर जे कोणाचं होतं, मिसेस श्रीवास्तव यांचं होतं. म्हणून मिसेस श्रीवास्तव यांना एका झाडूवाल्याची गरज होती, म्हणून त्या काय म्हणल्या की ठीक आहे, असं असेल तर तू काय कर, मला त्यांना अगदी उद्याच येऊन भेटायला सांग. गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली, म्हणून सीताराम खूपच आनंदी होता आणि त्याने आपली उरलेली कपड्याचे गाठोडे आपल्या तो खांद्यावर टाकत थोडेसे आनंदाने खांदे उडवत, होस्टेड म्हणजे काय या ठिकाणी आधार दिला, थोडेसे खांदे उडवत तो या ठिकाणी काय करा, पुढे निघून गेला. आता मिसेस श्रीवास्तव यांना सुद्धा त्यांच्या नेहमीच्या खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. त्यांनी त्यांच्या घरची जी आहे, जी मुलाबाळांना सांभाळणारी स्त्री सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले आणि नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपळनगरच्या बाजारामध्ये निघून गेल्या. कस्टमरी म्हणजे काय ठिकाणी, नेहमीचे आपण जे नित्य नेमाने खरेदी करतो त्या. बाकी या सगळ्या सूचना देऊन त्या
पिंपळनगरच्या बाजारामध्ये काही नेहमीची खरेदी करण्यासाठी निघून गेल्या. आता पुढं काय झालं बघा. A large shady tamarind tree grew at one end of the बाजार, की बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभे असलेल्या श्रीमती भूषण यांना भेटल्या. आणखी एका पात्राची भरायला लागली. श्रीमती भूषण या ठिकाणी बाजारात अगोदरच येऊन पोहोचलेल्या होत्या. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. पिंपळनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कापडाचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करत राहिल्या. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहित आहे का, सेठ गोविंदराम यांची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील पगार देऊ शकत नाही म्हणे. आजच ते त्यांचा झाडवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला, की महिन्याची आज 20 तारीख आलेली आहे, तरी पण त्याला आजतागायत त्याचा पगार मिळालेला नाही. ऍक्च्युली आता पाहू शकता की आता अफवेला या ठिकाणी मूळ धरलेलं आहे. आता मिसेस श्रीवास्तव यांना झाडूवाला भेटला का? नाही, तर त्यांनी ते फक्त कोणाकडून त्यांच्या त्या धोब्या म्हणजे सीतारामकडून ऐकलं होतं. पण आता या ठिकाणी ते काय म्हणतात की भेटला होता. कोण भेट? झाडूवाला तक्रार करीत होता की त्याला महिना उलटून गेला देखील पगार मिळालेली नव्हती. म्हणजे आता या ठिकाणी अफवेला सुरुवात झालेली आहे बघा. आता पुढं काय होतंय बघा. आता हे की बँकवाले पगार देत नाहीत हे ऐकून श्रीमती भूषण यांना तर धक्काच बसला. त्या काय म्हणाले की अरे बापरे, झाडूवाल्यांचा पगारही देऊ शकत नाही याचा अर्थ बँकेची परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, असं श्रीमती भूषण यांनी एक अंदाज बांधला की झाडूवाल्याचा पगार जर देत नसतील तर नक्कीच बँक अडचणीत आहे, असं त्यांनी एक अंदाज बांधला. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन श्रीमती भूषण आपल्या पतिराजांना शोधण्यासाठी निघाल्या. त्यांचे जे पतिराज आहेत ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर त्या दुकानाच्या मालकाशी काहीतरी गप्पा करत बसलेले होते. त्यांना पाहून त्या म्हणाल्या की तुम्ही इथे बसला आहात का? आणि मी तुम्हाला मागच्या 1 तासापासून संपूर्ण बाजारामध्ये शोधत आहे, तुम्ही कुठे गायब होतात? असं थोडस तक्रारीच्या सुरात त्या आपल्या पतिराजाशी बोलतात. बघा, स्टेशनरी म्हणजे काय या ठिकाणी? तर स्टेशनरी म्हणजे काय? स्थिर. आणि त्या ठिकाणी बँकरप्ट आलेलं आहे. बँकरप्ट म्हणजे काय? दिवाळखोर, म्हणजे आता बुडालेलेच अशा प्रकारे. तर आता पुढं काय झालं बघा. कुठे गायब झाला असं तक्रारीच्या सुरात त्यांनी आपल्या पतिराजांना सांगितलं. तर त्यावर त्यांचं उत्तर काय होतं की मी तर कुठेही नाही. ते म्हणाले की मी कुठेही नाही, मी याच ठिकाणी होतो, कारण तूच एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो. पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी या दुकानातून त्या दुकानात इकडे तिकडे फिरत असते, त्यामुळे तुला शोधणं माझ्यासाठी खूपच कठीण आहे. आणि असं ते म्हणाले की डोंट ग्रम्बलिंग, की लगेचच उगीच कुरकुर करू नका. अशा मिसेस भूषण त्यांना म्हणाले की उगाच कुरकुर करू नका, तक्रार करू नका. आधीच मी उकाड्याने खूपच मला हैराण केलेलं आहे आणि पिंपळनगर मध्ये हे काय चाललेलं आहे कुणास ठाऊक. बँकेवरही आज दिवाळखोरीची वेळ येऊन टेकलेली आहे. तेव्हा त्यांचे हे बोल त्या कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानदाराने ऐकले. काय म्हणत कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक? व्हॉट इज दॅट? काय आहे की? सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. अचानक ते उठले आणि बँक दिवाळखोर म्हटल्याबरोबर त्यांनी म्हटलं की कोणती बँक नेमकी दिवाळखोरीला आलेली आहे? तर पुढे बघा. आता यावर श्रीमती भूषण यांनी काय उत्तर दिलं की अर्थातच पिंपळनगर बँक. मी असं ऐकलंय की पिंपळनगर बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी पगार देणं बंद केलेलं आहे. आणि किशोर भाऊ, त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, असा एक प्रतिप्रश्न त्यांनी त्या कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानदाराला विचारला. त्यावर माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे असं ते उद्गारले. आणि मधल्या भिंती पलीकडच्या
भिंतीच्या पलीकडे जे नाव्याचं दुकान होतं त्या दुकान मालकाला त्यांनी लगेचच हाक मारली आणि त्या दुकान मालकाचं नाव होतं दीपचंद. त्यांना विचारले की दीपचंद, की तू ताजी बातमी ऐकलीस का? कोणती बातमी? तर पिंपळनगर बँक बंद होणार आहे. ऍक्च्युली असं काहीच नव्हतं, पण आता इथं कसं अफवेला फुटलं तुम्ही पाहू शकता की दीपचंदने कमल किशोरने त्याला सरळ सांगून टाकलं की आता पिंपळनगरची सेठ गोविंदराम यांची बँक काय होणार आहे? बंद होणार आहे. लवकरात लवकर तू काय कर, तुझे पैसे त्या ठिकाणाहून काढून घे. असा एक फुकटचा सल्ला देखील कमल किशोरने दीपचंद यांना देऊन न मागताच काय झाला? देऊन टाकला. आता पुढे काय झालं बघा. दीपचंद एक वयस्कर ग्रस्ताचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला, म्हणजे इतका तो थरथरला, घाबरला की हात हल्ल्यामुळं त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला गेला. निकडं म्हणजे काय? हळूच कापणे, थोडासा कट होणे. तर त्याला सुद्धा ही बातमी ऐकून एवढा धक्का बसला की त्याचे हातपाय लटपटायला लागले आणि तो सलून मध्ये असल्यामुळं त्याच्या गिरायकाचा एक उजवा कानाचा थोडासा भाग कधी कापला गेला हे देखील त्याला ते कळालंच नाही. ग्रस्त वेदनेने आणि धक्क्याने जोरजोरात ओरडले. एक वेदना होत होती कान कापल्याची आणि दुसरा धक्का होता बँक बंद होत असल्याची. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. पण त्यांचं देखील कदाचित त्या बँकेमध्ये खातं असेल. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, पण सेठ गोविंदराम दुर्दैवाने त्यावेळी घरी नव्हते. मग कुठे गेले ते? ते काश्मीरला फिरायला गेले होते, असं तिकडून त्यांना फोनवर उत्तर आलं आणि मग यांचा कयास सुरू झाला. काय सुरू? अरे अच्छा, असं आहे का? त्या वयस्कर ग्रस्ताचा विश्वासच बसना. ते पुन्हा घाईघाईने त्या नाव्याच्या दुकानात परतले आणि त्यांनी दीपचंदला सांगितलं की पक्षी उडून गेलेला आहे. द बर्ड हॅज फ्लोन अवे, म्हणजे पक्षी उडून गेलेला आहे. अर्थात सेठ गोविंदराम यांनी गाव सोडलेलं आहे, ते घर सोडून पळूनच गेलेले आहेत असा कयास त्यांनी मांडला. म्हणजे नक्कीच बँक दिवाळखोरीत निघालेली आहे आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करण्यासाठी दुकानाच्या तक बाहेर पडले. बघा आता या ठिकाणी अफवा थोडीशी वाढली. आता पुढे काय झालं बघा. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फायर्स. अगदी जंगलात जसा वणवा पेटतो त्या वणव्यासारखी ही बातमी संपूर्ण बाजारामध्ये पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिरायकापर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे पसरली. पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्याकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बँक दिवाळखोरीत निघण्याची बातमी सगळीकडे अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरलेली होती. आता पुढे काय झालं बघा. ओल्ड गणपत दब्बेकर त्या ठिकाणी हॅड अ क्रुक्ड लेग. एक त्याच भागात राहणारा एक भिकारी होता की ज्याचं नाव होतं गणपत. त्याचा एक पाय कदाचित लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मोडकून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी कोणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन यायचे. कोणी त्याला चालताना स्क्वॅटिंग म्हणजे काय? पाय दुमडून. आणि त्या ठिकाणी बॅरो म्हणजे एक हाताने लोटायची गाडी. सायंकाळी त्याला संध्याकाळी कोणीतरी त्याला हातगाडीवरून त्याला या ठिकाणी घेऊन यायचे. सकाळी आणून सोडायचे आणि पुन्हा संध्याकाळी त्याला घेऊन जायचे. आणि तिथल्या परिसरातल्या कुणीही त्याला पायानं चालताना कधी पाहिलेलं नव्हतं. पण आता मात्र बँक बुडीत निघाल्याची बातमी त्याने ऐकलेली होती आणि बँक दिवाळखोरीत निघाल्याची बातमी ऐकताच कधीच न चाललेला गणपत उडी मारून थेट आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेत तो चक्क अतिशय वेगाने धावत सुटला. आणि हे दृश्य पाहून लोक अगदी अगदी एकदम जाम चाटच पडले. त्यांना सुद्धा म्हणजे काय घडलेलं आहे ह्याचा पाहून एकतर त्यांना हसू येत होतं की आपण गणपतला काय समजत होतो आणि गणपत काय निघाला ह्याचं देखील त्यांना आश्चर्य वाटत होतं. नंतर असं समजलं की गणपतचे त्या भिकारी गणपतचे देखील
बँकेमध्ये हजार एक रुपये त्याने त्या ठिकाणी ठेवलेले होते. म्हणूनच कधीच न चाललेला गणपत बँक बुडाल्याची बातमी ऐकून चक्क एका पटकन टाकून बँकेच्या दिशेने अगदी सुसाट वेगाने धावत सुटला. पुढं काय झालं बघा. आता मात्र ही बातमी सगळीकडे पसरलेली होती. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. या ठिकाणी बघा, ड्रॉट म्हणजे काय हो, तर आपण त्याला दुष्काळ म्हणू शकतो. आणि इमिनेंट म्हणजे लवकरच घडण्याचा संभव असलेला एखादी घटना. स्पेक्टॅक्युलेटिंग म्हणजे काय, अंदाज व्यक्त करणे. फ्रेंजी म्हणजे उदाने सैरभैर होणे. बोस्टेड म्हणजे थोडस आपण गर्वाने हे करणे. आणि फारसाइटनेस या ठिकाणी दूरदर्शी, अतिशय दूरचा विचार करणारा. आता पुढं काय झालं बघा. आता लोक घोळक्या घोळक्याने या बातमीची रस्त्यावर चर्चा करू लागले. आजवर पिंपळनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आलेले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती आजतागायत पिंपळनगरमध्ये ओढवलेली नव्हती. आता मात्र पिंपळनगरची बँक बुडणार या बातमीने मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. म्हणजे आता अफवा ही सगळीकडे पसरलेली होती. मग लोक आपापल्या परीने कयास करत होते, अंदाज बांधत होते की नेमकं काय घडलेलं आहे. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थापटून घेत होते. तर काही जण बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे खुश होते. तर अनेक लोक दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याचे तर्क करीत होते आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली आहे असे म्हणत होते. बघा, आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या ठिकाणी पेव फुटलेले होते की आता आता बँकच बुडवली आहे म्हटल्यावर आपापल्या परीने काय करत होते ते अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी बघा, इंडल्ज इन म्हणजे काय, मनमुराद उपभोगणे. आणि कदाचित काही लोकांची शंका काय होती की त्यांनी बँकेच्या पैशाचा मनमुराद उपभोग घेतला, त्याच्या या उधळपट्टीमुळे बँकेवर आज बुडण्याची, दिवाळखोर निघण्याची वेळ आलेली आहे असं काही जण म्हणत होते. एक जण म्हणाला की सेठ राज्य सोडून पळून गेलेला आहे. तर दुसरा जण काय म्हणला की तर तो देशच सोडून दुसऱ्या तरी कोणत्या तरी देशामध्ये पसार झालेला आहे. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार तर सेठ गोविंदराम कुठेतरी पिंपळनगर मध्येच लपून बसला होता. आणि चौथ्यानं तर आता हद्दच केली. चौथ्याने काय म्हटलं की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. अशा प्रकारचे अनेक तर्कवितर्क, अगदी हास्यास्पद असे अंदाज सेठ गोविंदराम बद्दल बांधले जाऊ लागले. कोणी म्हणाले की राज्य सोडलं, कोणी म्हणते की देश सोडलं, कोणी म्हटलंय की चिंचेच्या झाडाला त्याने स्वतः फाशी घेतली. असे अनेक तर्कवितर्कांना या ठिकाणी पेव फुटलेलं होतं. आता पुढं काय झालं बघा. अगदी दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं. बँक अगदी छोटीशी होती आणि अफवा मात्र सगळीकडे पसरली होती. गांजलेला म्हणजे अतिशय वैतागलेला बँकेचा व्यवस्थापक अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये होता. आपत्कालीन आता ज्यांच्याकडे जी काही रोख रक्कम होती ती कधीचीच, डायलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती, कधीचीच संपून गेलेली होती. आणि आता आपत्कालीन रक्कम कशी उभी करायची याचा तो विचार करत होता. कारण दुसरी बँक 30 एक मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला आपण थोपवून धरता येईल याची त्याला खात्री नव्हती. कारण 30 मैलावरून जाऊन अं, या लोकांना थांबवून लोक थांबतील असं त्याला वाटत नव्हतं. आणि सेठ गोविंदराम ना काश्मीर मधल्या हाऊस बोटीवर कोणत्याही प्रकारे संपर्क करणं देखील शक्य नव्हतं. परसोड म्हणजे काय, खात्री पटवून देणे. ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आता अशक्य वाटत होत्या. एक तर आपत्कालीन पैसा आणायचा म्हटलं तर 30 मैलापर्यंत होती दुसरी बँक त्या बँकेतून आणण्यासाठी. आणि सेठ गोविंदरामला जर संपर्क करणं शक्य नव्हतं, कारण ते काश्मीरमध्ये कोणत्या त्या हाऊस बोटीवर आहेत याचा देखील त्यांना काही अंगपत्ता नव्हता. म्हणून तो एका द्विधा मनस्थितीमध्ये होता की नेमकं करावं काय ह्याच त्याला काही सुचत नव्हतं. आता पुढं काय झालं बघा.
people were turned back from the counters and told to return the following day. आता लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले, कारण त्यांच्याकडे रोख आता शिल्लक राहिली नव्हती. ही गोष्ट काही लोकांच्या पचनी अजिबात पडलेली नव्हती. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यावर बसून अगदी जोरजोराने ओरडू लागले. या ठिकाणी ऍग्रिवेटेड म्हणजे भडकवले आणि प्लॅकेट म्हणजे शांत करणे. अगदी ओरडू लागले. आणि काय ओरडू लागले बघा ते, गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. Page said, we know he is hiding in a safe deposit locker. Mischief makers who didn't have paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. काय झालं बघा, लोक आता मग त्या घोळक्यामध्ये बँकेमध्ये पैसा असलेले आणि पैसा नसलेले आणि दोन्ही लोक होते, आणि ज्यांचे पैसे नाहीत असे टवाळखोर लोक त्या गर्दीमध्ये जमा झालेले होते, आणि ते देखील त्या लोकांना भडकवण्याचं काम, आगीत तेल टाकण्याचं काम करत होते. आणि त्यांचे काय ओरडू लागले ते, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू, आम्ही बँकेवर दगड ठोकू, शेठला पकडा, ते शेठ डिपॉझिट लॉकर मध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत, आम्हाला माहिती आहे इथेच कुठेतरी आहे, तेव्हा तुम्ही काही करा पण आमचे पैसे आम्हाला परत करा, असं लोक जोरजोराने काय करत होते, ओरडत होते. आता आता ते बँकेचे जे व्यवस्थापक आहेत ते दारात येऊन प्रत्येक त्यातल्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी येण्याची एक अतिशय नम्र अशी विनंती केली. बँकेतील रोख कधीची संपलेली होती आणि आपत्कालीन पैसा उभं करणं काही शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी विनंती केली की कृपया बँकेमध्ये भरपूर रक्कम शिल्लक आहे पण आता रोख रक्कम संपलेली आहे, तेव्हा तुम्ही काय करा, आता उद्या येऊन ती रक्कम घेऊन जा, अशी तो वारंवार लोकांना विनंती करत होता. आता पुढे काय झालं, अशी विनंती केल्यानंतर आम्हाला आत्ताच पैसे आमचे पाहिजे असे सर्वजण अगदी एक सुरात ओरडले. आता 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 आज आता ताबडतोब अगदी याच क्षणी आम्हाला पैसे पाहिजे असे लोक मोठमोठ्याने एकच सुरामध्ये म्हणू लागले. आणि तेवढ्यात काय झालं बघा, कुठून तरी एक वीट हवेतून भिरभरत आली आणि पिंपळनगरच्या बँकेच्या खिडकीवर ती आपटली आणि त्या खिडकीच्या काचा अगदी फुटून गेल्या. आता पुढं काय झालं बघा, आता ज्याच्यामुळे ही अफवा घडली तो मात्र या बाबतीत पूर्णतः अनभिज्ञ होता. ही वॉज टोटली अनअवेअर अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन द पिंपळनगर अँड इन द पिंपळनगर बँकेमध्ये किंवा गावामध्ये काय घडत आहे याचा त्याला थोडा थांगपत्ता देखील नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा बँकेच्या पायऱ्या झाडायला त्या ठिकाणी आला, त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेला दगडांचा खच पाहिला आणि वैतागाने आणि संतापाने हातवारे करत तो ओरडला, अरे काय ओरडला, अरे कोण गुंड लोक आहे ते, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे कमी होतं काय, म्हणून अशा प्रकारचं यांनी हे गुंड लोकांनी माझं काम काय केलेलं आहे, वाढवून ठेवलेलं आहे, असं तो पुन्हा तक्रारीच्या सुरामध्ये म्हणाला. हुलिगन्स म्हणजे काय या ठिकाणी, तर गुंड, वाईट प्रवृत्तीचे लोक, आणि स्मोट म्हणजे काय, प्रहार केला. अगोदर त्याचा पगार उशिरा मिळत होता आणि त्यात त्याचं हे वाढवलेलं काम पाहून त्याला खूपच त्याचा राग आला. त्याने चिडून जाऊन त्याने त्या झाडू पायऱ्यावर अगदी जोराने आपटला आणि त्यामुळे पायऱ्यावर पडलेला कचरा पुन्हा इकडे तिकडे काय झाला, विखुरला, इकडे तिकडे पसरला. तो देखील आता वाढलेल्या कामामुळे वैतागलेला होता आणि तो राग वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत होता. आता पुढं काय झालं बघा, एवढ्यामध्ये ज्याच्यामुळे ही अफवा पसरायला सुरुवात झाली तो म्हणजे कोण, धोब्याचा मुलगा सीताराम. त्याला गुड मॉर्निंग केलं, सुप्रभात नव्हतो. सायकलवरून उतरत धोब्याचा मुलगा सीताराम म्हणाला, पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. काय, आता बँक काय झालेली आहे, बुडले. यू विल हॅव टू, आय सपोज नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. आता बँक काय जाणार आहे, आउट ऑफ बिझनेस म्हणजे दिवाळखोरीत निघणार आहे, ती बुडणार आहे, त्यामुळे तुला दुसरी नोकरी केल्याशिवाय गत्यंतरच नाही, असं तो अगदी ठामपणे म्हणाला. असं कसं झालं न, तू म्हणाला,
म्हणजे तू ऐकलं नाहीस का? यावर सीताराम म्हणाला. मग इथे थोडा वेळ थांब. पिंपळनगरची निम्मे लोक, अर्धे लोक पैसे काढून न्यायला आता एवढ्यात बँकेमध्ये लवकरच येतील असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदामध्ये तो हात हलवत पुन्हा सायकलवर आपल्या कामासाठी तो सायकलवर बसून निघून गेला. म्हणजे बघा, की बँकेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, गावामध्ये नेमकं काय झालेलं आहे याचा एक थांगपत्ता देखील नथुला नव्हता. आता पुढं काय झालं बघा. आता शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःशीच थोडासा फुटफुटत तो पायऱ्या झाडू लागला. When he had finished his work, he sat down on the highest step. Await the arrival of the manager, he was determined to get his pay. स्वतःच तो पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर बँकेच्या मॅनेजरची तो वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला आणि आज कोणत्याही परिस्थितीत पगार घ्यायचाच असा त्याने जणू काही निर्धारच केलेला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर कुठेतरी पाहत विचार करू लागला, हे कसं काय झालं बरं? म्हणजे नेमकं या गोष्टीचं कारण काय असेल, हे कसं शक्य आहे? या गोष्टीवर त्याचा देखील विश्वास बसत नव्हता. आणि खरे पाहता ही अफवा कोणामुळे पसरली होती? ते ऍक्च्युअल नथूमुळेच. नथूने एकच कारण दिलं होतं की त्याची या 20 तारखेत महिन्याची 20 तारीख आलेली आहे पण त्याचा पगार झालेला नाही आणखी. यावरूनच जेव्हा सीतारामने समोरच्या एका घराला सांगितलं की तुम्हाला एक मुलगा पाहिजे असेल झाडूवाला, तर माझा एक मित्र आहे की ज्याची बँक पैसे देत नाही, 20 महिन्याची 20 तारीख आली तरी त्यांनी पगार दिलेत नाही. यावरूनच त्या घरातील स्त्रीने एक अंदाज बांधला की जर बँक कर्मचाऱ्यांचे पगार देत नसतील तर याचा अर्थ खरोखरच बँक दिवाळखोरीत निघालेली आहे असा एक अंदाज बांधला. आणि मग तिथून पुढं काय घडलं ते तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.